तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो? तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. तुळजाभवानी आईची पूजा झाल्यानंतर वंशज प्रतिनिधी आणि करवीर संस्थानाकडून नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. महिषासूर नावाच्या राक्षसांपासून देवी देवतांची सुटका व्हावी म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नी संपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा त्याचा वध होणार होता तेव्हा देवीला शरण जाऊन आपल्या दोन्ही इच्छा देवी समोर मांडल्या. त्यात पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा. म्हणूनच देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जात आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवतात.